मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सांगोला विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। सांगोला विधानसभा मतदारसंघात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असताना सांगोला मतदारसंघातील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। तसेच महिम, आलेगाव, जवळा आणि आगलावेवाडी या गावातील मृतांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर 1 लाख रुपयांची तात्काळ मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे। या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे। ऑगस्ट महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतजमिनीमुळे पाणी साचलं असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। विशेषतः महिम, आलेगाव, कडलास, महूद, सोनंद, वाटंबरे, अकोला, जवळा आणि आगलावेवाडी या गावांमध्ये पावसाच्या तीव्रतेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांना आणि शेतांना धक्का बसलाय। तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील परिस्थिती सांगताना ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालंय। शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकरी आणखी संकटात सापडतील। त्याचबरोबर मृतांना 10 लाख रुपयांची मदत आणि प्रति एकर 1 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली आहे।